मॅच मध्ये हो खूप थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हा होता कुणाल मडके, जो मॅन ऑफ द मॅच किताब ज्याला मिळालाय. मॅच कडे आम्ही वळतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी बदलाव करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत तुषारजी सोनवणे. आजच्या या रचनेमधून आम्ही थोडीशी रजा घेतोय. थँक्यू सो मच जेटीसी लाईव्ह. चला मॅचला आपण सुरुवात करा. थँक्यू संदीपजी गावंड यांचा आपण आवाज ऐकला गेला. बाफाने मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस जिंकल्यानंतर अमर 11 संघाने सांगितलं कॅप्टनने की आम्ही प्रथम बॅटिंग करूयात आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या दाखल झालेले. पहिला बॉल निखिल पाटील तयार. पहिला बॉल फुललेंचा बॉल होता, खोला टाकलेला बॉल होता. वाईट यॉर्कर पद्धतीने हा बॉल पाहायला मिळतो आणि पहिल्याच बरोबरती एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. चेतन पाटील चँग तो तर चांगला खेळलाय, नो डाऊट अबाउट इट. ॲज अ आयकॉन म्हणून त्याने चांगला रोल अदा केला अमर 11 टीमच्या माध्यमातून. परंतु प्रत्येकाची साथ लाभणं फार महत्त्वाचे आहे. रियाजने देखील चांगली बॅटिंग केली, भूपेशने देखील त्याला चांगला साथ दिला गेला. परंतु या मॅचमध्ये आता मात्र त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पतू पॅकर्स एक बलाढ्य संघ आहे. निखिल पाटील त्या टीमचे आयकॉन आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा निखिल पाटील तयार. ऑन साइडला फटका खेळायचा होता, लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा आला, वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येचा पुसते धाव फटकावरती ती म्हणजेच 2च्या घरामध्ये. आपण बघतायत JPL जुचेंद्र प्रीमियर लीग एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा आहे. JPL अर्थात जर पाहिले गेले तर एक चांगलं ग्लॅमर या टेनिस बॉल क्रिकेटला स्पर्धेने दिले गेले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या मध्ये जर पाहिले गेले तर अपील देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या मध्ये केली जाते. मैदानाच्या मध्ये चेंडू फेकून झाले ते म्हणजे 2 आणि संघाची धावसंख्या फटकावरती 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा निखिल ओव्हर दी विकेटने आक्रमण केल्या बॉलवरती. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकने मिड ऑफ आतमध्ये आहे. दर्शन पोहोचताय डाऊन दी बॉल. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट देखील केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4च्या घरामध्ये. आजची दुसरी रजनी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 संघ आहेत आणि 12 संघाने आतापर्यंत प्रत्येक संघाने, संघ मालकाने, संघाच्या आयकॉनने आणि प्रत्येक खेळाडूने अगदी पाहिलं तर चांगला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केल्या गेल्या. चांगलं सहकार्य प्रत्येकांचं लाभले गेले. त्याच कारणाचं यशस्वी क्रीडा स्पर्धा JPLच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. ऑन साइडला पुढून खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग, डाऊन दी बॉल. एक चांगले अगदी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. अर्थातच आर्यन भोईर टिपला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का अमायरा 11 टीमला भूपेश यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत विनीत जाधव. पहिल्या षटकामध्ये तर विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे ती म्हणजेच निखिल या गोलंदाजाला. ज्याप्रमाणे त्याने चेंडू हाताळला होता, पुढून खेळण्याचा प्रयत्न होता अगदी तर भूपेश बाबाणी यांचा, परंतु फटका फसला गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागला गेला. धावसंख्येचा फटकावरती 4 असताना 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. प्रथम बॅटिंग करत असताना अमायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. GTC लाईव्ह आणि TCP लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहेत. महेंद्रजी भगत, मृणालजी म्हात्रे असतील. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे लक्ष ठेवायचं आहे. पतू पॅकर्स या टीमला विनंती करतोय. पहिलाच बॉल हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत मयूर आणि त्यांनी मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला गेलाय आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालवत आहेत, परंतु एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 5च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. नंदकुमार भोईर अर्थातच नंदू भाऊ यांना देखील आपण बघतोय शॉट थर्डमॅनला.
पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगली बोली त्यांच्यावरती देखील लागली गेली. भरपूर वर्षांचा अनुभव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिला गेलाय. स्ट्रायकेटवरती चेतन, शेवटचा 3 बॉल. निखिल तयार चेतनसाठी. इथे अपील चांगली होती, परंतु जर पाहिलं गेलं तर पंचाने सांगितलं, जर पाहिलं गेलं तर लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आली 1 धाव. षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अमायरा 11 या संघाची धावसंख्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पहिल्या षटकासाठी जर पाहिले गेले तर फक्त आणि फक्त 4 मिनिटांचा अवधी या ठिकाणी खर्च केला गेला. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जर उशीर झाला तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या षटकासाठी जर पाहिले गेले तर 4 मिनिटं खर्च केली गेली. पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना प्रत्येक फिल्डरने जर पाहिजे तर आतापर्यंत चांगली किमया साध्य केलेली आहे. प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन आहे, परंतु आयकॉनला न जोगरता आपल्याला चांगला एक विश्वासू खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवायचा असतो आणि आतापर्यंत पतू पॅकर्स या टीमने चांगला खेळ संपूर्ण जयचंद्र प्रीमियर लीग मध्ये JPL मध्ये दर्शवलेला आहे. दुसऱ्या बाजूला अमायरा 11 या संघाला देखील आपण पाहणार आहात. मयूरजी पाटील यांचा संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन बॅटिंग करताना आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेशजी भोईर यांचा संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पतू पॅकर्स पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फडकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या अपोजिट एंडच्या दिशेने अगदी पाहिलं तर दर्पण म्हात्रे यांना आपण पाहतायत. पहिला बॉल फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप केलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, परंतु कॅच या ठिकाणी ड्रॉप केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु कॅच पकडू शकले नाहीयेत आणि जवळपास जर पाहिले गेले तर आशयचं किरण आलं होतं, ते म्हणजेच फिल्डिंग करा टीम वरती, कारण की चेतनची विकेट जर मिळाली तर प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर येईल. परंतु तशा प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चित्र दिसत नाहीये. याबाबत आली आहे एक सिंगल. संघाची धावसंख्या फडकावरती 7. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, स्लॉट मध्ये होता, पाठवायचा होता पार्किंग प्लॉट मध्ये, लॉंग ऑनला टिपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये विनी जाधवचा संपला खेळ, विकेट जाईल, फलंदाज होतील बा. चल न्यू बॅटर लगेचच अमायरा 11 संघाला विनंती करतो पाठवायचं आहे. विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11 संघाची. उंची जास्त गाठली होती आणि चांगला टेलिकास्ट या ठिकाणी केल्या जाते. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला, तो म्हणजेच निखिल यांच्या माध्यमातून, ज्या टीमचे उत्कृष्ट दर्जाचे आयकॉन आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रियाज. रियाजचे देखील जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा पाहिलं तर इनॅट नंबर 4 वरती त्यांना बोलवले गेले. पाहूयात आता मात्र रियाजच्या बॅट मधून मोठे फटके येतील का प्रतिस्पर्धी संघाने आतापर्यंत केलेली गोलंदाजी अफलातून तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दर्पणच्या खात्यामध्ये विकेट जाईल. निखिलने घेतलेला झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहतायत. अफलातून टेलिकास्ट या संपूर्ण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून केले जाते. नागेश काका मैदान आपल्या जरूर पाहायला मिळते. दत्तालीचे जुचेंद्रचं एक सुंदर मैदान आणि त्याच मैदानावरती JPLचा थरार आपण अनुभवत आहात. पुढचा बॉल वेग तर चांगला आहे, टप्पा देखील नियंत्रणबद्ध होता. बॉल चालला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये बॉल हाताळला गेलाय. फलंदाजाला जर पाहिलं तर हात खोलण्याची संधीच मैदानाच्या आतमध्ये दिली जात नाहीये. चांगला बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये पतू पॅकर्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून केला जातोय. संघाची धावसंख्या फडकावरती 7च्या घरामध्ये 2 गटांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 संघाला आपण पाहतायत. फुल टच बॉल पुन्हा एकदा पाहिलं तरी या बॉलवरती दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक पोहोचतायत शॉर्ट कव्हरला, 30 सर्कलच्या आतमध्ये विनोद आलेत, बॉल पर्यंत पोहोचतायत. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक येईल चेतनच्या हातामध्ये. धावा फटका जाऊन पोहोचतायत 8च्या घरामध्ये. 4 चेंडू फेकून झालेत. धावा फटकावरती 8च्या घरामध्ये लागले गेलेत. मात्र बजाज स्पोर्ट असतील, ब्रँडेड स्पोर्ट असतील यांचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लागले गेले.
ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आर्यन बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, परंतु आर्यनने तर प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर अयशस्वी आर्यन मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये झाले, परंतु प्रयत्नाने या ठिकाणी यश मिळू शकलं नाही आहे. याबरोबर मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटका जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. मयूर देखील आहे त्या टीम मध्ये, प्लेइंग 11 मध्ये. एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत. ऍक्शन स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून नेहमी NCAच्या अगदी पाहिजे तर खेळत असतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा दर्पण तयार. शेवटचा अंतिम बॉल. 10 धावा फटक्यावरती लागल्यात. इथे चांगला फटका खेळलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये बॉल निघून जाईल. अगदी जर पाहिजे तर सिंगल यावरती प्राप्त होईल. 12 चेंडूंचा खेळ गंभीर झालाय, 2 षटकांचा खेळ गंभीर झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11 या टीमची धावसंख्या 10 फटक्यावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. सुरुवात तर जर पाहिले गेले तर थोडीशी एक नाजूक स्थितीमध्ये आहे, परंतु मोठ्या धावा करायच्या असतील तर मोठे फटके देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. चला ड्रिंक्स ब्रेक घेऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर टायमाकडे आपण लक्ष देणार आहोत. दर्पणने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या षटकाची सांगता केलेली आहे. तबडंतबड 1 षटक हाताळत असताना 5 धावा दिल्या त्याने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिले गेले. 10 मिनिटं खर्च झालेत. शेवटची 5 मिनिटं मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असते. लक्षात ठेवायचा पदुपॅक संघ. तीन ओव्हर मध्ये आपल्याला अगदी पाहिजे तर 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करायचे, म्हणजेच या षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी असेल. पुढचा बॉल. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली. आर्यन भोईर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि स्ट्राईक एंड वरती चेतन पाटील अर्थात चांग यांना आपण पाहत आहेत. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5च धावा त्यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. JPL जितेंद्र प्रीमियर लीग 12 संघ मालक, 12 आयकॉन्स आणि अगदी पाहिलं प्रत्येक संघामध्ये 17 खेळाडू देण्यात आले. पुढचा बॉल. आर्यन भोईर तयार होतील. स्ट्राईक एंड वरती चेतन. ओहो, वेगवान तेज तरार चांगला बॉल पाहायला मिळतोय. आर्यनने देखील जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी गेली. गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर आर्यनने पहिल्या बॉलवरती धावा खर्च केला होता, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर आर्यनच्या षटकामध्ये जवळपास 3 ते 4 विकेट देखील मिळाल्या होत्या. त्यामध्ये 2 रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. तिथून जर पाहिले गेले तर एखादी विकेट वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आर्यन भोईर तयार. फुलटॉस बॉल मिस केलाय. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पायचीत पकडले गेले आणि चेतन पाटील होतील आउट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. अमायरा 11 टीमला विकेट. फलंदाज होतील बाद. पॉपिंग ग्रीनचे थोडेसे बाहेर गेले होते. ऑफस्टेकच्या थोडेसे बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. चेतन जर पाहिले गेले तर बाहेर निघाले, पुन्हा एकदा आतमध्ये आले आणि पाहत असताना जर पाहिलं तर ॲक्युरेट फ्लम मध्ये ऑफस्टिक वरती आदळणारा बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला गेलात आणि तिथून जर पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहत आहेत अमायरा 11 टीमला हा धक्का क्रमांक 30 लागला जातोय. तिसऱ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ गंभीर झाला. धावा फटकावरती लागल्या गेल्या, ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12th मॅनची भूमिका देखील तितकीच महत्वाची संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 11 धावा या फटक्यावरती लागल्या गेल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 संघाला पाहतात. गेल्या मॅच मध्ये ज्याने चांगला कमबॅक करून दिला होता अमायरा 11 या टीमला असंच म्हणावं लागेल. अर्थातच तेजस मैदानाच्या मध्ये दाखल झाले. पहिला बॉल हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कॉलिंग चुकीची पाहायला मिळते आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली.
विकेट जाण्याची दाट शक्यता होती, त्यावरती मिळाल्या 2 धावा. दर्शन कुठेतरी जर पाहिलं गेलं तर चेंडूवरती पाहत राहिले, दर्पण तर वेगाने आले होते, परंतु दर्पणने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी झेल ड्रॉप केली गेली. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर धावा फडकावरती लागल्या गेल्या 2च्या माध्यमातून, अर्थातच जर पाहिलं तर 13च्या घरामध्ये. इथे वेगवान बॉल होता, परंतु जर पाहिले तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अगदी जर पाहिलं गेलं तर खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, त्याचा फायदा झाला बॅटिंग करण्या टीमला. या बॉलवरती मिळेल एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकाव जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ आपण पाहत आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गुणवत्ता, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मिळत मिळेल पतू पॅकर्स संघाच्या माध्यमातून राहिली गेली. विनोद परेड यांना देखील आपण बघतायत सकाळच्या आतमध्ये त्यांना तैनात केले गेले आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विनोद परेडची आपण पाहिली गेली. चला भरपूर वेळ खर्च होतोय, पतू पॅकर्स संघाला विनंती करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन भोईर तयार. इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालेत. अगदी जर पाहिलं गेलं तर बॉलचा अगदी जर पाहिलं तर अंदाज बांधता आलेला नाही आणि त्याच कारणाचं पाहिलं तर बॉलचा टप्पा कुठेतरी ओळखता आला नाही आहे आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल आलाय, कमबॅक झाले मैदानाच्या आतमध्ये पतू पॅकर्स संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पुजते, ती म्हणजेच स्कोर कार्ड वरती 14च्या घरामध्ये. इथे फटका हवेत खेळलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक दर्पण मात्र पोहोचतायत, कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले गेले, ते म्हणजेच तेजस यांना. याही बॉलवरती एक सिंगल आले, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर शेवटचा अंतिम बॉल आहे आणि इथून देखील जर पाहिलं तर 1 मिनिट सावधी मित्रमणे एका बॉलसाठी असणार आहे. ज्याप्रमाणे 15 मिनिटाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर षटकं आपल्याला कंप्लीट करायची होती आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर चांगली षटकं आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत. स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर बॅट्समन रियाज शेख यांना आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3ऱ्यातील. ऑन साइडला फटका खेळला, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, दर्शन मात्र पोस्ट आहेत, एका हाताने बॉल अडवले गेले. याही बॉलवरती एक सिंगल आले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अमायरा 11 प्रथम बॅटिंग करत असताना त्या टीमची धावसंख्या फडकावरती 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनोद परेड आता मात्र षटक क्रमांक 4ला सुरुवात करतील. हा बेनिफिट असतो, जर आपण लवकर क्रिकेट खेळाल, लवकर जर पाहिलं गेलं तर 3 षटकं टाकाल तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर एखादा क्षेत्ररक्षक आतमध्ये अतिरेक येऊ शकत नाही आणि फायदा झालाय मित्रमंडळ पतू पॅकर्स टीमला. आता विनोद परेड षटक क्रमांक 4ला सुरुवात करतील. पहिलाच बॉल घेऊन स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर रियाज शेख यांना आपण पाहत आहेत. बॉल होती यार, षटकातील पहिला बॉल फुलेलेंचा बॉल होता, खोलात टाकलेला बॉल. बॉल चाललाय तो म्हणजे लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचताय, सिंगल कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. हो या ठिकाणी दोन्ही धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडक्यावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेले. पंचांचं कौतुक करावं लागेल. विरलजी नायर सरांना आपण बघताय स्कोअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर बंडे सरांना आपण पाहतायत आणि आमचे तिसरे पंच विशालजी नाईक
ऑफस्टेकच्या बाहेर शफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित बॉल आणि बॅटचा संपर्क झाला असता तर लॉंग लेग किंवा डीप बॅकवर्ड लेगला बॉल निघाला असता. एवढ्या अंदाजाने हा बॉल खेळला गेला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिला जर पाहिजे तर सिद्धिविनायक स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून कित्येक वर्ष ज्याने चांगलं क्रिकेट खेळलं गेलं, विनोद परेड, आपण त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. वेगाने टाकलेला बॉल होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग झालाय. पंचांचा लगेच इशारा आलाय, हा बॉल वाईड असणार आहे. एकदा पुन्हा एकदा अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत फडक्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 19च्या घरामध्ये. पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिलं तर 4 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये खेळ शिल्लक असेल. या पुढचा मॅच देखील तितकाच महत्वाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. इथे देखील स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला पुढचा मॅच बंटी सिक्सर्स आणि अग्री बॉयज. चला दोन्ही टीमनी यायचंय टॉस करण्यासाठी. इथे हेलिकॉप्टर लँड होईल मैदानाच्या पलीकडे. रियाजच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. बॉल जाईल थेट सीमा पार. मिळती धावा 6. JPL षटकार. चांगला स्ट्रोक खेळला गेला मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल हेलिकॉप्टर उडवला जणू काही आणि तो लँड देखील मैदानाच्या बाहेरच झालाय. चांगला फटका खेळला गेला. रियाजच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत फटकावरती 25 झाले. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अमायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. चला बंटी सिक्सर्स आणि त्यांच्या विपक्षात अग्री बॉयज या दोन्ही टीमला विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. याही वेळेला खुला टाकलेला बॉल होता. बॅटची कडा लागते. बॉल चला मागे. यष्टीरक्षक पोहोचतायत आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पाहिजे सिंगल कंप्लीट होईल. या सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26च्या घरामध्ये शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. कालच्या दिवसातील कालच्या रात्रीतील ज्या 2 मॅचेस आपण पेंडिंग ठेवल्यात ते मला वाटतं सोमवारच्या दिवसात आपण प्रथमतः ते मॅचेस कंप्लीट करणार आहोत. याची दखल त्या 4 संघाने घ्यायची आहे. आजच्या दिवसात शेड्यूल जर पाहिलं तर 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदी जर पाहिलं गेलं तर 10 मॅचेस कंप्लीट करत असताना भरपूर उशीर झालाय. उद्या दिवसाला अजून देखील जर पाहिजे लवकर सुरुवात करणार आहोत आणि उद्याच्या दिवसात देखील जर पाहिले गेलं तर चांगले मॅचेस पाहायला मिळत आहेत. गुट्टा टेकून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चला मागे. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. धावा फटकावर जाऊन पोहोचत आहेत. 27 आणि करायचे आहेत. इथून देखील जर पाहिजे तर 28 धावा विजयाचं लक्ष असेल पतू पॅकर्स या संघाला. धावा फटकावरती 27 झाल्यात आणि 28 धावांच्या समीकरण मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल मध्ये कंप्लीट करायचं आहे पतू पॅकर्स या संघाला. मित पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला बंटी आणि दुसऱ्या बाजूला अग्री बॉयज या दरम्यान नाणेफेक केली जाते. काटाचा कॉल आहे अग्री बॉयज सगळं आणि छापा आलाय. जास्त वेळ घेणार नाही. बंधू निर्णय काय असेल? फील्डिंग. खूप सारे शुभेच्छा असतील. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 24 बॉल मध्ये 28 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत पतू पॅकर्स टीमला. मॅच सुरुवात करा, पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती भूपेश यांना आपण पाहता. स्ट्राईक वरती आयकॉन खेळाडू अर्थातच निखिल पाटील आणि नॉन वरती दर्पण यांना आपण पाहत आहेत. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल भूपेश तयार. 3:32 हा पहिला बॉल मैदानाच्या आत डिलिव्हर होईल. पहिला बॉल गोलंदाज तयार. भूपेश यांना आपण पाहता. स्ट्राईक वरती निखिल. जिम्मेदारीने आता मात्र बॅटिंग करावी लागेल. चांगला स्टान्स निखिलचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी फ्लाईट दिली होती बॉल वरती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगला बॉल आणि एका चांगल्या जर पाहिजे तर लेंथ वरती हा बॉल हाताळला गेला आणि त्याच कारणास्तव पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 24 बॉल 28 करायचे होता, मात्र 23 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. आणि ज्याप्रमाणे जर पाहिजे तर रजनीचं क्रिकेट आहे, धावा होऊ देखील शकत नाही. जर चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमैरा 11 टीमच्या माध्यमातून झाली तर नक्कीच जर पाहिले तर या मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो. परंतु पतू पॅकर्स संघ देखील तेवढाच तितकाच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फटका इथे फसलाय. बॉल चालल्या मागे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल अपेक्षित आहेत अमरा 11 टीमला. विकेट देखील येणं गरजेची महत्वाची गोष्ट आहे. आणि सलगचे 2 बॉल मैदानाच्या डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशस्वी कॅप्टन म्हणून नेहमी जर पाहिले गेले तर निखिल पाटीलकडे पाहिले गेले. आणि आज जर पाहिले गेले तर पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून आयकॉन देखील खेळतायत. कॅप्टन देखील आहे. जिम्मेदारीने मैदानाच्या बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकांनी त्या ठिकाणी कॅच देखील ड्रॉप केलेली आहे. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये एकच धावा बॉलवरती प्राप्त केली जाते. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये निखिलला दिले. कित्येक वेळा मैदानावरती निखिलला जीवनदान दिले. ज्याच्या वेळेला निखिलच्या कॅचेस सोडल्या त्या वेळेला आक्रमण रूम धारण त्यांनी नेहमीच केले. 3 बॉलचा खेळ गंभीर झालाय. धावाचा फटकावरती 1च्या घरामध्ये 21 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत पतू पॅकर्सच्या टीमला. एखादा मोठा फटका आला तर बॉल टू बॉल रन्स देखील होऊ शकतात. प्रतिभेचे भोईर अजून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ आहे पतू पॅकर्स. तीन वाजून 32 मिनिटांनी पहिला बॉल पडले. लक्षात ठेवायचं 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ओहो, यावेळेला काय फटका खेळलाय. दर्पणच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु बॉल कदाचित त्या ठिकाणी थांबला गेला असं म्हणावं लागेल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं मिडल झालेला बॉल होता, परंतु धावा मिळाला नाही या बॉलवरती. परंतु 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर पोहोचते, ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 20 चेंडू मध्ये आता मात्र 25 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या शिल्लक राहील. दर्पणने आतापर्यंत एका बॉल मध्ये 2 धावा केल्यात. 3 बॉल मध्ये 1 धावा आतापर्यंत निखिल पाटीलच्या बॅट मध्ये आपल्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पुढे एकदा भूपेश तयार. फुलटॉस बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी तर चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतात. शॉट कव्हरला बॉलला अडवलं जाईल. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजे 4च्या घरामध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 19 बॉल आणि करायच्या 24 धावा. एखादा चौकार, एखादा षटकार मॅच मध्ये जर पाहिजे तर बढून देईल तो म्हणजे पतू पॅकर्स टीमला. परंतु डॉट बॉल विकेट बॉल अगदी जर पाहिजे तर विकेट आले तर कदाचित जर पाहिजे तर अमैरा 11 टीमचं कमबॅक राहील. शेवटचा 3 बॉल या पहिल्या षटकातील. पुढे एकदा भूपेश तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय थेट घुटना टेक सिक्सर देख निखिल पाटीलच्या बॅट मधून षटकार. मॅच मध्ये झाले पलटवार टीम पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि ज्या फटक्याचा उल्लेख केला, एखादा षटकार, एखादा चौकार मॅच मध्ये बॉल टू बॉल रन येईल. आणि आता मात्र ते दृश्य पाहायला मिळते. लेग कटरचा वापर केला, पडल्यानंतर लगेचच बॅट फिरवली गेली. बॅट्समॅन प्रॉपर होतो आणि त्याच कारणाचा बॉल थेट गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले वारंवार दाखवल्या जातात प्रत्येक अँगलने. आपण पाहू शकतात बैठक स्ट्रोक खेळला गेला. मागचा पाय वाकवत असताना
गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना बॉलला खेळले गेले ते म्हणजे ऑन साइडला क्लिअर करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. धावा फटकावरती लागल्या गेल्या ते म्हणजे 10च्या घरामध्ये 18 बॉल मध्ये करायच्या 18 धावा. आता मात्र जर पाहिलं तर देवेंद्र पाटील यांना आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये. अठरा बॉल आणि 18 धावांचे समीकरण मैदानाच्या इथून देखील पाहायला मिळते. 10 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती देवेंद्र तयार. आमॅक्शन चांगली आहे. सिंगल तर कंप्लीट केल्या. दुसरी धावाचा प्रयत्न केला गेला वेगाने येत आहेत आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. या JPLचा उल्लेख करावा लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पतू पॅकर्स हा असा एकमेव संघ आहे ज्यामध्ये दर्पण आणि नेहमीच जर पाहिलं निखिल यांना आपण बघतायत आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला घेऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय आणि चांगले उल्लेख त्याने नेहमीच केला गेला. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर दर्पणने देखील सांगितलं आम्हाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये सिंगल डबल जरी आल्या तर येत्या 2 ओव्हरमध्ये आम्ही 25 ते 30 धावा बनवू शकतो आणि हा आत्मविश्वास नेहमीच असावा क्रिकेटपटूमध्ये आणि तोच आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दिसून येतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला गेलाय. नाराज असेल स्वतःवरती दर्पण मात्र आहे पण यंदाचं काम दर्पणसाठी तितकंसं खास गेलं नाहीये. तितकंसं झकास गेलं नाही परंतु JPL मध्ये त्याने कामगिरी चांगली केली. भरपूर बॅट पॅचला सामोरे गेले परंतु क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर वाईट वेळ ही नेहमीच येत असताना दिसते आणि त्यानंतर येणारी चांगली वेळ ही आपण सातत्याने पाहिलेली आहे. ऑन ड्राईव्ह पुढे एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक लॉगॉनला एकदा कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण की त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच जर पाहिलं तर विनीश जाधव या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 15 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील आपल्या शिल्लक पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती निखिल इथे वेग चांगला होता. व्हेरिएशन चांगलं होतं ते म्हणजेच गोलंदाज देवेंद्र पाटील यांचं. परंतु जर पाहिजे तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ज्याप्रमाणे उल्लेख करावा लागेल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता निखिलचा परंतु जर पाहिलं गेलं तर संपर्क व्यवस्थित मिडल करू शकले नाही. याच बॉलवरती चालला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. इथे पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील त्या ठिकाणी झाले कदाचित बॅटला बॉल लागला असावा आणि यस या ठिकाणी जर पाहिले गेले तर एक धाव तर चिक्की सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. आता मात्र 13 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. देवेंद्र यांना आपण बघतायत आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 4च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. दर्पणला आपण पाहतात 5 बॉलमध्ये 6 धावा आणि 6 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत निखिलने बनवल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालेत. फटका इथे चांगला आहे. बॉल चालला थेट सीमा पार. मिळती धावा 4 आलाय JPL चौकार. दर्पण मात्रेच्या बॅट मधून 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा धाफळकावरती 12 बॉल करायच्या 10. टीम पतू पॅकर्स या संघाला 12 मध्ये 10. या पुढची मॅच देखील तेवढीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. बंटी सिक्सर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर आगरी बॉईज या संघाला आपण पाहणार आहात. आगरी बॉईजचे भरपूर समर्थक अजून देखील पाहायला मिळतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर बंटी सिक्सर्स या संघाचे समर्थक आपल्या जरूर पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सुनील अर्थात सँडी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत परंतु आता मात्र चांगली कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्रायकर वरती निखिल आहेत. आतापर्यंत निखिलने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 6 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान. 6 बॉल मध्ये 10 धावा आतापर्यंत दर्पणच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 2 धाब्याने कुठेतरी दर्पण पुढे आहेत. पहिला बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळलाय. टिपलाय जेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पतू पॅकर्सच्या टीमला. निखिल पाटील होतील आउट.
पहिला धक्का अगदी पाहिजे धाफडकावरती 18 धावा असताना लागला गेलाय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आर्यन भोईर. आणखीन एक जबरदस्त मात्ताबर फलंदाज आहेत. आर्यनला सिद्ध करावं लागेल, या मॅच मध्ये सिद्ध व्हावं लागेल. चांगली बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 10 धावा करायच्या आहे. टाळ्यांचा कळकळाट आपण पाहिला जरूर निखिलसाठी. ज्याप्रमाणे निखिलने चांगली सुरुवात करून दिली, एक षटकार फार महत्वाचा मॅच मध्ये होता, तो षटकार मारून दिला आणि त्यानंतर जर पाहिजे सिंगल डबल वरती फोकस राहिला गेला. येणारे चेंडू इथून देखील असेल 11 आणि 11 चेंडू मध्ये करायचे आहेत त्यामध्येच 10 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका टर्न केलाय. बॉल चालला डीप विकेटला, प्रोटेक्शन आहे. एकच धाव्या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लक्ष थोडंसं छोटं आहे. आता मात्र 10 चेंडू मध्ये 9 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल डबल वरती फोकस करत असताना दोन्ही बॅटर आपला पाहायला मिळते. दर्पण मात्र ऑन स्ट्राईक. इथे चांगला सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. सिंगल कम्प्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु घेऊ शकले नाही आहेत. याबरोबर पाहिलं तर एकच धाव मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 20च्या घरामध्ये. 9 चेंडू मध्ये 8 धावेंचं समीकरण. 9 बॉल 8. इथून एखादी विकेट, इथून 1-2 बॉल डॉट. काय घडेल मॅच मध्ये पाहणं महत्वाचं राहील. सँडी तयार. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल कम्प्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी जरूर कम्प्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 22च्या घरामध्ये. 8 चेंडू मध्ये 6 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे फटका चांगला हवेत खेळला. बॉल डाऊन दी बॉल पोहोचतायत आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप केलेली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बा चेतनने नो डाऊट अबाउट इट या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना ॲज अ आयकॉन म्हणून चांगली जिम्मेदारी त्याने साकारली गेली. परंतु टीमची बॉन्डिंग थोडीशी जर पाहिलं तर ढासळलेली दिसली. प्रत्येक मॅच मध्ये विकेटची पडझड होत होती. त्यानंतर पाहिलं गेलं तर झेल देखील ड्रॉप झाल्या गेल्या. 7 बॉल 5. 7 बॉल 5. फटका इथे चांगला आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मॅच फिनिश. खेळ खल्लास. दर्पणच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मॅच जिंकले टीम पतू पॅकर्स या संघाने. अभिनंदन प्रथमेशजी भोईर आणि अगदी जर पाहिलं तर अमैरा 11 टीम बॅकफुटला आहे. अर्थातच जर पाहिलं तर हार्ड लक टीम अमैरा 11 आणि मॅचचा म्हणत मॅच नो डाऊट अबाउट इट. पण मला वाटतं निखिलने एक षटक हाताळलं होतं. 5 धावा देत असताना एक विकेट. निखिलने 7 बॉल मध्ये 8 धावा केला, परंतु महत्वाच्या जर पाहिलं गेलं तर धावा होत्या. पण पहिल्या डावात असे 3 गोलंदाज होते, त्याने जबरदस्त कामगिरी केली. पण निखिलने 5 धावा देत असताना एक गडीबाद. बॅटिंग करताना 7 बॉल मध्ये 8, परंतु दर्पणे देखील 5 धावा देत असताना एक गडीबाद आणि 8 बॉल मध्ये 17 धावा त्यांनी केल्यात. या मॅचचा म्हणतो मॅच दर्पण मात्र ठरलेत मॅचचे मॅन ऑफ दी मॅच.